अजिबात तक्रार करणार नाही. अजितदादा हे अतिशय धुरंधर महाराष्ट्राचे नेते, म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांना सगळ्या परिस्थितीत जाण आहे. त्यांना आता पण आज त्या पक्षात ते काम करतात. दादांना मला एकच सांगायचं की हा जो प्रकार झाला, या प्रकाराला आपण थोडंसं कुठेतरी आपण स्वतः एक पक्षाचे सुप्रीमो म्हणून त्यांना जाब विचारला पाहिजे. आणि अशी प्रवृत्ती जे की लोकांच्या मुलीबाळी प्रचार करत असताना त्यांना घोषणाबाजी करणे, विरोधामध्ये नको ते बोलले. 10-11 वर्षाच्या मुलीला जेव्हा ती येऊन रडते आणि तिची व्यथा सांगते की मोठे बाप्पा मी उद्यापासून प्रचाराला जाणार नाही, कुठं राजकारण चाललंय? हे काय धुऱ्याचं भांडण आहे? काय खानदानी दुश्मनी आहे? अरे बरं, तुमचे आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत ना, हे तर पहा. आणि तुम्ही असा एक काहीतरी चुकीचा प्रोपगंडा करू नका ना की वाद बुधवंतचा आणि वाद अक्षय देशमुख आणि बुधवंतचा वाद कुठे? मारहाण तुम्ही दीपक शिंदे बलसेकर आणि वामन मोरेला केली. वामन मोरेला का केली? तर वामन मोरेनं भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला. म्हणजे कुठेतरी चुकतंय. याची शहानिशा पक्षाच्या वरिष्ठांनी करावी, माध्यमांनी करावी. आणि त्यांनी सांगितलं की ते बुधवंत आला वगैरे. माझी विनंती आपल्याला की आपण त्या भागात जा. सगळीकडे सीसीटीव्ही लावलेत. त्या सीसीटीव्ही मध्ये 50 प्रभागाच्या बाहेरचे लोक येऊन फक्त 2 माणसांना मारतात. कुठला तरी आलोचित मोठा प्रकार त्यांच्या घराचा प्लॅन होता. आणि मला असं वाटतंय की त्यांना त्यांचे ते म्हणतात बुधवंततेचा पराभव दिसतोय. अरे पराभव तुम्हाला दिसतोय, वाद तुम्ही करताय, वाद आम्ही नाही करत. लोकशाही पद्धतीने जे होईल, लोकांचा शेवटी मत देणारी जनता, मायबाप त्यांच्या मनावर कोणाला मतदान करायचं. तुम्ही लोकशाही पद्धतीने मत मागा, तुमचा विजय होईल. जर लोकांना तुमचं हे सगळं पटलं नाही, लोकांना आम्ही अपील झालो, लोक आम्हाला मतदान करतील. एवढंच मला या प्रसंगी बोलायचं.